हॅलो फ्रेंड्स, रुक्मिणी अकॅडमी पुणेमध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी आपण नवी मुंबई महानगरपालिकेची जी जाहिरात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन महत्त्वाची पदं आहेत. एक आहे असिस्टंट कमिशनर पद आहे आणि दुसरं आहे म्युनिसिपल डेप्युटी सेक्रेटरी पद. या दोन पदांच्या जाहिरातीसंबंधी या ठिकाणी चर्चा करणार आहे. या दोन पदांमध्ये जे पहिलं आहे असिस्टंट कमिशनर पद, याकरता कोणत्याही अनुभवाची गरज नाही. एनी ग्रॅज्युएट स्टुडंट कॅन एबल टू फिल दॅट फॉर्म. दुसरं जे आहे म्युनिसिपल डेप्युटी सेक्रेटरी, याकरता मात्र एक प्रशासकीय अनुभवाची गरज आहे आणि त्याद्वारे या ठिकाणी हे पद भरलं जाणार आहे. या ठिकाणी जो परीक्षेचा सिलेबस आहे, त्या सिलेबस बद्दल देखील आपण चर्चा करूया, फॉर्मच्या संबंधित चर्चा करूया आणि या संबंधित आपली जी काही बॅच उपलब्ध आहे त्या संबंधी चर्चा करू. सर्वप्रथम या ठिकाणी जर तुम्हाला एक सांगायचं म्हणलं तर आपण जे काही असिस्टंट कमिशनर किंवा म्युनिसिपल डेप्युटी सेक्रेटरी याकरता जी बॅच आहे, त्या बॅचच्या संबंधित जो काही तुम्हाला त्या ठिकाणी ठरवलेला सिलेबस आहे, त्या सिलेबसमधील जे काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांसंबंधित महत्त्वाचा मुद्दा म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट किंवा महानगरपालिका अधिनियम 1949 या संबंधित मी स्वतः लिहिलेलं आपलं पुस्तक आहे. दुसरं एन्व्हायर्नमेंटचे जे काही पॉइंट त्याच्यामध्ये मेन्शन आहेत, याकरता आपले एन्व्हायर्नमेंटचं देखील बुक आहे. ओके, जे मार्केटमध्ये आता सध्या उपलब्ध आहे. पर्यावरण, पारिस्थितिकी आणि आपत्ती व्यवस्थापन या तिन्ही घटकांचा समावेश असणारे हे बुक आहे. आणि तिसरं जे भारतीय संविधानाच्या संबंधित गोष्टी आहेत, त्या संबंधित देखील या ठिकाणी आपलं बुक उपलब्ध आहे. त्याच्यामुळं हा कोर्स आपण रन करताना जे काही तुम्हाला कंटेंट मिळणार आहे, तो महाराष्ट्रातील सर्वोत्तम कंटेंट असेल, हे महत्त्वाचं आहे. कारण मी स्वतः त्यातील 3 ते 4 जे मुद्दे आहेत सिलेबसचा त्याचा लेखक आहे. आपल्याकडे जे कायदे आहेत त्याच्यामध्ये नागरी सेवांच्या रिलेटेड, त्या संबंधित आपल्याकडे असिस्टंट कमिशनर स्किल डेव्हलपमेंट श्री चिमनकर सर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. म्हणजे त्या पदाच्या समकक्ष पदावर असणारे व्यक्ती या ठिकाणी आपल्याला या कायद्यांचं मार्गदर्शन करणार आहे, जी स्वतः आता सरकारी या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या त्या कायद्यांशी संबंधित पूर्णपणे व्यक्ती आहे. तर अशा पद्धतीनं असणारी ही महाराष्ट्रातील एकमेव बॅच असणार आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन, एक्झाम ओरिएंटेड मार्गदर्शन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उगाच फापट पसारा नाही, टू द पॉइंट आणि सिलेबस रिलेटेडच पॉइंट मिळतील आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी सिलेबस किंवा जी काही एक्झाम आहे तिला टार्गेट करू शकता. सो लेट्स वी विल सी द सिलेबस. ओके, मी महेश वसंत गारगे, ज्याच्यामध्ये हे मी माझं प्रोफाईल आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टचं आपलं बुक आहे. पंचायत राज हे माझं पहिलं बुक आहे, जे आता अतिशय फेमस आहे. BMC ॲक्टचं देखील आपण बुक बनवलेलं आहे 1888चं. भारतीय राज्य व्यवस्था शॉर्ट नोट्स याच्या रिलेटेड बुक आहे. महानगरपालिका अधिनियमाचं झालंच, पर्यावरण परिस्थितीचं आहे. तर अशा पद्धतीनं अनेक बुक आहेत. ओके. त्यानंतर तुम्हाला या PDF करता रुक्मिणी अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल या ठिकाणी जॉईन करून घ्या. आपलं ॲप डाउनलोड करून घ्या. त्याची लिंक देखील आहे रुक्मिणी अकॅडमी पुणे म्हणून Google Play Storeवर तुम्हाला उपलब्ध राहील. नंतर आपण बॅचमध्ये एक गोष्ट कायम असते आपल्या, की आपण इनिशियली फ्री लेक्चर्स देतो किंवा मार्गदर्शन पर लेक्चर देतो. ते लेक्चर बघून तुम्ही डिसाईड करा, की वेदर टू बाय दिस बॅच ऑर नॉट. ती बॅच बाय करायची का नाही. अशा पद्धतीनं काही फ्री लेक्चर्स आपण त्या ठिकाणी नक्की देतो. असं डायरेक्ट लॉक नसतं आपल्या ह्याच्यात. आता या जाहिरातीच्या बाबतीत बऱ्यापैकी ह्या गोष्टी सगळ्यांना माहीत आहे. त्यात ही 3 पदं आहेत. गट ब रिलेटेड ही पदं आहेत. ओके. आणि व आणि 3 पदं सहाय्यक आयुक्त, महानगरपालिका उपसचिव, डेप्युटी सेक्रेटरी आणि सहाय्यक विधी अधिकारी. सहाय्यक विधी अधिकारीला देखील या ठिकाणी म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आहे, तर त्या संबंधित ते आपल्या या पुस्तकाचा आणि त्या ठिकाणी बॅचचा रेफरन्स घेऊ शकतात नक्कीच. या 2 पदांकरता मात्र थोडंसं डिटेलमध्ये सिलेबस आहे. 5-1-1 जरी पदांची संख्या कमी असली तरी एका चांगल्या पदावर या ठिकाणी रिक्रुटमेंटची एक बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. चांगला अभ्यास करून नक्कीच ट्राय करायला हरकत नाही. नो डाउट केवळ या ठिकाणी 7 पदं आहेत असं नाही. आज नवी मुंबई महानगरपालिकेची ही पदं आलेली आहेत. उद्या इतर महानगरपालिकेची पदं येणारच आहेत. मग अशा वेळी तुमचा अभ्यास जर कंप्लीट असेल तर तुम्हाला कुठं ना कुठं तर नक्की अपॉर्च्युनिटी या ठिकाणी ती मिळू शकते. ऑनलाईन अर्ज या ठिकाणी 5-1 पासून आहे आणि त्याची एंड आहे 4 फेब्रुवारी. बाकी मग ते सगळं परीक्षा फी तर हे सगळ्यांना माहीत आहे 1900 असते ॲज पर कॅटेगरी.
कॅटेगरीनुसार देखील बघितलं तर या ठिकाणी अनुसूचित जाती करता एक आहे, विमुक्त जातींकरता एक आहे. त्यानंतर एस-सी-बी-सीला एक आहे, ईडब्ल्यू-एसला एक आहे. ईडब्ल्यू-एसला नाहीये सॉरी. एस-सी-बी-सीला आहे, ओबीसीला एक आहे आणि अराखीव एक आहे. अशा या 5 जागा आहेत. आणि शैक्षणिक अर्हतेचा जर विचार केला तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी एलिजिबल आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक म्हणजे या ठिकाणी 10th तुम्हाला मराठी पाहिजे एवढंच असतं. काही वेगळं काय त्याच्यामध्ये सर्टिफिकेट अपलोड करायची गरज नाही. दुसरं म्युनिसिपल डेप्युटी सेक्रेटरी गट ब याच्यामध्ये एक जागा आहे आणि ती पण अराखीव आहे. म्हणजे कुणीही त्या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतो. असं काही नाही की कोणत्या कॅटेगरीचा असावा. तो हे देखील एक चांगलं पद आहे. फक्त या ठिकाणी जी अट आहे, ती अट थोडी डिफरंट आहे. या ठिकाणी ग्रॅज्युएशन तर पाहिजेच. परंतु शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रशासकीय कामकाजाचा 3 वर्षाचा अनुभव. सो गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट देखील एलिजिबल आहे. लोकल गव्हर्नमेंटमध्ये देखील जे जॉब करतायत जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संबंधित या ठिकाणी 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान हे सगळीकडे असतंच. त्यानंतर आपण जर सिलेबसचा विचार केला तर या ठिकाणी मी कोर सिलेबस घेतलेला आहे जो 60 मार्क्सला आहे. त्याचं डिस्कशन. त्यापूर्वी जे 10-10 मार्काला तुम्हाला काय काय आहे यामध्ये मराठी आहे. देन इंग्लिश 10 मार्काला आहे. त्यानंतर 10 मार्काला या ठिकाणी जनरल नॉलेज म्हणून सामान्य ज्ञान त्याने वापरलेला शब्द आहे आणि 10 मार्काला मॅथ्स अँड रिझनिंग किंवा गणित बुद्धिमत्ता अशा पद्धतीने. येस. तर हे तरी आहेच. परंतु त्याच्या जोडीला तुम्हाला आता महत्वाचं काय काय करायचं बघा. महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा ऍक्ट तुम्हाला कितीचा आहे आपला 1949 चा आहे ज्याचा अभ्यास करावा लागेल. या संबंधित आपलं बुक आहे आणि अतिशय शॉर्ट नोट स्वरूपात आहे आणि समजण्यास सोपं. त्याची सॅम्पल पीडीएफ तुम्हाला बॅच मध्ये उपलब्ध आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं की परत येऊया महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिसेस रूल्स 1981 हा आपल्याकडे असिस्टंट कमिशनर स्वतः आहे. त्यांच्या नोट्स तुम्हाला मिळतील. सो तुम्हाला या ठिकाणी नोट्स मिळतील. तुम्ही बाकी एक्स्ट्रा काय करायची गरज नाही. स्वतःहून कोणतंही बुक विकत आणण्याची गरज नाही. महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपील रूल साठी पण 1979 साठी तुम्हाला नोट्स उपलब्ध राहतील आणि शिकवण्याकरता स्वतः असिस्टंट कमिशनर राहतील. या ठिकाणी म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट मी स्वतः शिकवणार आहे. बॅच आपली रेकॉर्डेड असणार आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार बघू शकता. लाईव्ह मध्ये टाइमपास करण्याची गरज नाही. तो आला का सोमा आला का गोमा आला का आणि गप्पा हाणायची आपल्याला सवय नाही. टू द पॉइंट. पुस्तक समोर ठेवायचं आणि आहे असं लेक्चर ऐकायचं. ही आपली सिस्टीम आहे. आणि पुस्तकामध्ये हायलाइट करा. त्याच्या मायक्रो नोट्स बनवा. इट्स युअर डिसिजन. आम्ही जो ऑलरेडी पुस्तक बनवलंय ते ऑलमोस्ट मायक्रो नोट स्वरूपातच बनवलेलं आहे. तो तुमच्या वेळेनुसार तुमच्या पद्धतीनं आणि तुम्हाला वाटेल तेवढ्या वेळ तो कन्सेप्ट समजावून घेईपर्यंत तुम्ही बॅच बघू शकता. देन MRTP ऍक्ट आहे महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग. या ठिकाणी 1966च्या ऍक्ट मधील तुम्हाला केवळ 51 ते 58 कलम करायचे. उगाच काही प्रिंट मारायचं नाही एक्स्ट्रा. 51 टू 58च आर्टिकल्स करायचे त्यामध्ये. स्कीम इम्प्लिमेंटेड बाय द अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट सेंट्रल अँड महाराष्ट्र गव्हर्नमेंट ज्याच्यामध्ये मग या ठिकाणी अमृत योजना असेल, स्मार्ट सिटी असेल, त्यानंतर मग अटल योजना असेल शहरांच्या संबंधित, नंतर जवाहरलाल नेहरू अर्बनायझेशनचं मिशनची योजना 2005 ची असेल. शहरी भागाच्या विकासाकरता ज्या ज्या गव्हर्नमेंटनं स्कीम्स लावलेल्या इम्प्लिमेंट केलेल्या त्या सगळ्या या स्कीम्स आपण आपलं जे HRDचं देखील या ठिकाणी आपण माहिती दिलेली ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट यामध्ये देखील त्या स्कीम आहेत. शहरी विकासाच्या योजना हा एक आपण सेपरेट सेक्शन याच्यामध्ये घेणार आहे. ओके. ज्यामधल्या ज्या महत्वाच्या योजना आहेत. मग फ्रॉम हृदय सारखी सुद्धा योजना ज्यामध्ये हेरिटेज डेव्हलपमेंट साइट्स आहेत त्याच्या रिलेटेड योजना आहेत ती देखील बघावी लागेल. त्यामुळे त्याचं मायक्रो अनालिसिस या ठिकाणी राहील. आम्ही स्वतः राज्यसेवेचे या ठिकाणी इंटरव्ह्यू UPSCचे इंटरव्ह्यू दिल्यामुळे आम्हाला एक्झॅक्ट माहिती आहेत की अर्बन प्लॅनिंगच्या नेमक्या स्कीम्स कोणत्या आहेत, सोर्सेस कोणते आहेत. सोर्सेस मी तरी प्रामाणिकपणे या ठिकाणी इंडियन इकॉनॉमिक सर्वे, महाराष्ट्राचे आर्थिक पाणी आणि इंडिया इयरबुक हे गव्हर्नमेंटचे ऑथेंटिक सोर्सेस पहिल्यांदा वापरणार आहे. आणि शिवाय आपल्याला या योजनांची सोर्सेस
तुम्ही वैयक्तिक जरी अभ्यास करणार असला तरी मी सांगेन की महानगरपालिकेच्या वेबसाईटवर देखील याचे सोर्सेस भेटतात. त्यामुळे कुठेही उगं टाइमपास बाकीचं वाचत बसायचं नाही. पेपर सेटिंग करणारी एजन्सी लोकल पब्लिकेशनची बुक वाचणार नाही किंवा बुकचा संबंध येत नाही किंवा लोकल असा कुठलाही डाटा वाचणार नाही. ते ऑथेंटिक रिसोर्सेसमधनं डाटा किंवा प्रश्न कलेक्ट करणार. ओके. देन राईट टू सर्व्हिसेस हा आपण ओरिजिनल बेअर ऍक्ट घेणार आहे. जो ओरिजिनल ऍक्ट आहे तो घेतलेला आहे या ठिकाणी. डिझास्टर मॅनेजमेंट या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आणि अर्बन डिझास्टर रिलेटेड या ठिकाणी आपण डिस्कशन करणार आहे. डिझास्टर मॅनेजमेंटसाठी आपल्या एन्व्हायरमेंटच्या बुकमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट हा देखील टॉपिक मेन्शन आहे. ट्रीज कन्झर्वेशन ऍक्ट या ठिकाणी घेणार आहे. जे वनस्पती संवर्धन जो कायदा आहे तो महत्वाचा आहे. त्या संबंधित जे काही इन्फॉर्मेशन असेल ते. म्युनिसिपल कॉर्पोरेशन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स किंवा बाय लॉज आहेत. 2002 हे रूल्स आपल्याला बघावे लागतील. हे देखील आपल्या पर्यावरणाच्या पुस्तकामध्ये आहेत. अँड राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट हा या ठिकाणी आपण ओरिजिनल बेअर ऍक्ट मधनं घेतलेला आहे. बेअर ऍक्ट घेण्याचं कारण TCS ला काय आहे, RTA RTS ओरिजिनल ऍक्ट मधनं का करायचे, तर ते कोणत्याही लाईनवर क्वेश्चन फ्रेम करतात. त्यामुळे ओरिजिनल ऍक्ट हे बऱ्यापैकी आपण काही स्किप न करता योग्य पद्धतीने वाचतं. तशा पद्धतीने ते घेतलेले आहे. ओके. देन प्लस तुम्हाला जर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर म्युनिसिपल डेप्युटी सेक्रेटरी करता तुम्ही एलिजिबल आहे. फक्त त्याकरता तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे वाचायचं आहे त्याचं आपलं स्वतःचं एक बुक आहे. ते शॉर्टकट बुक जरी वाचले इट्स सफिशियंट. देन महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट चॅप्टर 2 अँड 3 तुम्हाला करायचं आहे केवळ. ओके. अँड देन राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. तर याला तर अतिशय कमी सिलेबस आहे. एखाद्याला जर 3 वर्षाचा असा गव्हर्नमेंटचा एक्सपिरियन्स असेल तर तो इझिली या ठिकाणी रिक्रूट होऊ शकतो. प्लस त्याला मग मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे असे 10-10 मार्काला आहे. देन सहाय्यक विधी अधिकारी, असिस्टंट लॉ ऑफिसर, फंडामेंटल लॉज वगैरे आहेत, पण आपण त्यांना या ठिकाणी त्या लोकांकरता महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट या ठिकाणी पुस्तक आपलं थोडक्यात जे आहे ते बघू शकता किंवा घेऊ शकता. या पुस्तकांकरता किंवा बॅच करता तुम्ही पहिलं म्हणजे पुस्तकाकरता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचं आपलं बुक आहे फ्युचर पब्लिकेशनच्या अंतर्गत. याकरता तुम्ही हे ऑनलाईन ऑर्डर करू शकता त्यांच्याकडनं. जास्त डिस्काउंट उलट तिथून मिळेल. 91 30 33 20 55 वरून. एन्व्हायरमेंट इकॉलॉजी हे पुस्तक देखील तुम्ही याच नंबरवरून ऑर्डर करू शकता 91 30 33 20 55 वरून. जर भारतीय संविधानाच्या रिलेटेड त्यांना म्युनिसिपलच्या रिलेटेड जे डेप्युटी सेक्रेटरीचा पदाकरता अभ्यास करायचा असेल ते देखील हे बुक मागवू शकता. या नंबरवर तुम्ही त्यांना बुकची ऑर्डर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता प्रत्यक्ष. तर हे 3 बुक्स तुम्ही ट्राय करा. 3 यामध्ये 2 बुक आहेत ह्या पीडीएफवर आणि तिसरं आहे ते एन्व्हायरमेंट वाला आपलं एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजीचं. तर हे 3 बुक त्याच्याकडून तुम्ही ऑर्डर करून घ्या. अशा पद्धतीनं तुमच्या मटेरियलचा अभ्यासाची लेक्चरची पूर्ण जबाबदारी अकॅडमीकडे राहील. आम्ही दिलेल्या मटेरियलच्या बाहेरचं काहीही करण्याची गरज नाही. ओके. याच पद्धतीनं बॅचला पूर्णपणे फॉलो करून या ठिकाणी पोस्टच्या जवळ पोहोचा. बुक्स आत्ताच ऑर्डर करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. ओके. थँक्यू.